मैदानाच्या आतमध्ये संतोष भुवनकडनं आपण पाहू शकाल एका साइडनं बॅटर प्रतीक पाटील खानिवडे यांच्यामध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। केतन यांना मी विनंती करते की आपल्या शुभस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे। एक युवा डान्सिंग डायमंड पर्सनॅलिटी पाहायला मिळते आणि चेहऱ्यावरती नेहमी स्माइल आपण पाहू शकाल। प्रतीक पाटील खानिवडे यांच्यामध्ये स्पर्धेमध्ये संध्याकाळी सत्रामध्ये आगमन झालंय। मुख्य मंचावरती पाहू शकाल त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे। गेम इज ऑन। मॅचला सुरुवात पहिला बॉल द बेस्ट ऑफ द टीम कासार वडवली। पहिलाच बॉल खुटना टेकला होता पंचांकडे जोरदार अपील या ठिकाणी पाहायला मिळते। क्रॉस द लाईन खेळायचं होतं हॉफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता बॅटर विकास आणि देवा ही जोडी पण पाहतोय। पहिला बॉल इथे पाहू शकाल गोलंदाजी माग वरती आहे। गोलंदाज आपण पाहतो मिस्टर अक्षय 12 बॉल मध्ये या क्लायमॅट मध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 20 ते 25 धावा मोस्टली खूप महत्वाचे असतील। शॉर्ट बॉल होता इथे मात्र चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करायचं होतं इथे सरळ बॉल फील्डला सिधावत बॉल मध्ये निघून चाललाय। खचाल फील्ड पाहायला मिळते फील्ड मध्ये झाली फंबल बॉल मध्ये निघून जाईल 1 बाउन्स चौकार 4 धावा। तुमचं स्थान तुम्ही बॅकवर्डला जरा तुमच्याकडे मिळणार वेळ हे खऱ्या अर्थात तुम्हाला बॅकवर्डला आणि परफेक्ट टायमिंग प्रॉपर करण्याकरता महत्वाचं असतं। पहिल्या स्पेलमध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय। धावसंख्या फलकावरती आपण 4 पाहतोय। बॉल क्रमांक 3 विकासच्या बॅटमधनं यावली बॅट सेंज मोठा खेळायचं होतं बॅट आणि बॉल मध्ये परिपूर्ण मात्र या ठिकाणी कनेक्शन झालं नाहीये। व्ही म्हणजे विजय, क म्हणजे कौशल्य आणि स म्हणजे साथ देणारे हे नाव म्हणजे विकास। 5 ही धावसंख्या तुम्हाला मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते। 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला। या षटकानंतर आपण पाहूयात पुन्हा एकदा मुख्य मंचावरती त्या ठिकाणी नक्कीच मान्यवरांचा आपण पाहू शकाल की सन्मान आणि सत्कार करतोय। कारण महाराष्ट्र ही आपल्या संस्कृती शिकवते। महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आपल्या अतिदेव हे खरं अर्थानं पाहतोय आणि मराठी संस्कृतीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे। कारण याच मातीशी आपण निगडीत आहोत। याच मातीमध्ये माझा राजा जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं स्वराज्य म्हणून कोणाच्या नावाने काय दिलं हे मला माहिती नाहीये मात्र माझ्या राजाच्या नावाने मला स्वराज्य दिलं हे मला माहिती आहे। यावली समर डिलिव्हरी बॉल लाईट दिली नाहीये। षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत या ओव्हर्स मधील 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 5। त्यानंतर वैष्णव तरे आपण जर कुठे असेल तर आपण मुख्य मंचावरती येऊन साना बनवायचंय। 4 बॉल दिस कंप्लीट अँड फर्स्ट ओव्हर अगेन्स्ट आपण पाहू शकाल फर्स्ट इनिंग्स। या पहिल्या इनिंग्स मध्ये तुम्हाला 4 बॉलचा खेळ ते कंप्लीट होताना पाहायला मिळतंय। वॉज इम्पॉर्टंट या मॅच मध्ये डीसी टुर्नामेंट पाहू शकाल इथे मात्र इम्पॉर्टंट आहे ही मॅच जिंकणं। बॅटसाईज पाहायला मिळते इथे मात्र देवाचा शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी प्रॉपर नव्हतं। बॉल मात्र फाईलला निघून चालला। बॅटची हलकीशी कडा पाहायला मिळते जिथे मात्र एज पाहायला मिळालं। चौकार येतोय मात्र 2 डिस्टन्सच्या मध्यमधून फाईनला बॉल कारण हे क्लायमॅट थोडंसं मदत पाहू शकतो। इथे मात्र खूप काही डिफरंट आहे कारण इथे मात्र तुम्हाला फेस करावं लागेल टायमिंग प्रॉपर करावं लागेल। त्यानंतर मात्र शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला परफेक्ट डिझाईन करावे लागतील कारण इथे मात्र मोठं चूक येणार नाही निश्चित कारण हे अनुभव आमचं सांगून जात आहे। म्हणून मगाशी आपण ऐकलं की प्रमोद शेडगे सर म्हणले की या क्लायमॅट मध्ये तुम्हाला जर मोठी धावसंख्या बनवायची असेल तुम्हाला पहिल्यांदा टायमिंग वरती प्रॉपर करावा लागेल। नेक्स्ट बॉल तुला तयार परफेक्ट बॉल इथे मात्र इस्सा कव्हरला खेळायचा प्रयत्न केला। जॉकर वर पाहायला मिळाला सर्व पाहू शकाल इस्सा कव्हरच्या पाहायला मिळतोय। इथे मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात। चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बाईट केली जाते आणि या चांगली पार्टनरशिप इथे मात्र धावसंख्या पहिल्या ओव्हर्स नंतर जाऊन पोहोचली आहे। टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच संतोष भुवन या टीमची डिसाईड केलं होतं बॅट फर्स्ट टॉस जिंकल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। टीम आपण जर पाहिली तर नक्कीच 11 या धावसंख्येवरती आहे। येणारे शेवटचे 6 बॉल त्यात एक शेवटच्या क्षणामध्ये ऐकूयात एक धूम डीजे कडनं तेव्हा डीजेला संधी। हा बॉल गोलंदाजी माग वरती आलाय। गोलंदाज नितीन
शिवाय क्वालिटी समोर टक्कर देतात तेव्हा खरं आता ब्रँड हे मात्र निर्माण होत असतं. एका साईडनं वसईकर असतील तर एका साईडने ठाणेकर आहेत आणि यांच्यामधलं दोन्ही युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यांच्यामधला संघर्ष तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदीप ट्रॉफी पहुंच काढलं की 2026 वार गुरुवार अंतिम क्षणामध्ये पहिला बॉल खेळलाय अक्रॉस द लाईन ऑप्शनच्या बाहेर शपथ चालला होता. बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन येते मात्र पाहू शकाल सेफ झोन मध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्या क्षेत्रामध्ये. फाईट असेल स्क्वेअर असेल अशा परी पाहूया 30 सेकंद 7 मध्ये बॉल 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड 13 या धावसंख्येची पार मिळते. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 25-30 धावा जर आल्या तर मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल टीम. मात्र पाहू शकाल संतोष भुवन कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत मोठा स्ट्रोक मारू दिला नाहीये. आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आतापर्यंत 4 बॉल आणि 7 रन खेळतो विकास खेळतोय तर देवा आपण पाहू शकाल की 3 बॉल आणि 7 रन खेळतोय. अशा पद्धतीनं ही बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. बॉल क्रमांक 2 मोठा स्ट्रोक येत नाही इथे पाहू शकाल. आपण प्रयत्न केला स्लोअर लाईन ऑफ लेंथ ॲज गुड बॉल कारण स्लोअर हे मात्र पाहू शकाल कुठेतरी हॉपरेक असेल तो कट करण्याचा प्रयत्न असेल स्विंग करण्याचा प्रयत्न असेल अँड गोल्ड फिंगर आपण पाहू शकाल. हलक्या हाताचा वापर त्या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतोय. पण म्हणताना क्वालिटी का असते खऱ्या तर क्वालिटीचं क्रिकेट सातत्याने आपण पाहतोय 2 ते 3 वर्षामध्ये. अशक्याला शक्य करून ताकद ही आपल्या खऱ्या अर्थाने हातामध्ये असते. कारण संकट कोणते असू द्या संघर्ष कोणता असू द्या त्या संघर्षाला एकच म्हणायचं की मी अजून हरलो नाहीये मी अजून संपलो नाहीये. ज्या हातानं ज्या खांद्यानं मला लढण्याची ताकद दिली आहे आणि ज्या हृदयाने मला आत्मविश्वास दिला ना त्या 2 गोष्टीला मला कधी हरू द्यायचं नाहीये. इथे सरळ मात्र आकाश रिपटच्या डोक्यावरना बॉल सरळ निघून चाललाय. शानदार दमदार देवा ब्रँडचा हा ब्रँड षटकार 6 धावा. सिक्स रनचा इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंटचा षटकार आहे कारण धावसंख्येला महत्व देण्याकरता हा 6 धावा खूप महत्वाचे आहेत आणि या 6 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड 20 रन 20 या धावसंख्येवरती आहे. बॉल क्रमांक 4 इथे मात्र इनसाइड चेंडू हवेमध्ये आहे. स्वतःच्या फलतूरमध्ये झेल मात्र इथे केला जाईल कॅरी विकेटचं बदल आणि विकेट क्रमांक ॲज फर्स्ट इज गॉन मिस्टर देवा. और क्रमांक 2 त्यातील शेवटचे बॉल मात्र बाकी आहेत. पहिल्या इनिंग्स मध्ये एक चांगली मॅच ते फायटिंग तुम्हाला पाहायला मिळते आहे कारण 2 ब्रँड समोर एक चांगला संघर्ष उभा आहे आणि त्या संघर्षाचं नाव काय तर खऱ्या अर्थानं संदीप ट्रॉफी 2026. कोण पोहोचेल टॉप 4 मध्ये खोड या नामांकित ट्रॉफी मध्ये हकदार असेल याकरता संघर्ष. सकाळपासून पाहू शकाल खूप साऱ्या टीमला या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं. त्याच्यामध्ये पाहू शकाल की खऱ्या अर्थानं ठोडगाव टीम देखील या स्पर्धेमध्ये पाहिली होती. गणेशपुरी पाहायला मिळाली कौतिबी अक्लुले पण पाहिली होती. होम टीम आपण धर्म प्रतिष्ठान सांदीप देखील आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाली. यावेळी चांगला बॉल आहे परफेक्ट पिकअप बॉल फेकून त्याचा प्रयत्न केलाय. षटकार 6 धावा. सायना स्कोर कार्ड इथे बद्दल जाऊन मध्ये मजबूत स्थितीमध्ये 1 विकेट लॉस ऑफ. आपण जर पाहिलं तर संतोष भुवन या टीमचं पुढे एकदा चेंडू हव्यामध्ये आहे. इथे मात्र उंची जास्त लांबी कमी सेल होऊ शकेल का सोपा झेल इथे मात्र ड्रॉप उतार पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर सिंगल आली आहे दोघांनी पाहिलं नव्हतं. इथे मात्र विकेटचं बटन विकेट क्रमांक 2. शेवटचं स्पीड आपण जर पाहिलं तर ते खरं अर्थानं इम्पॉर्टंट ठरलं गेलं. दोन्ही बाजूने आपण जर पाहिलं तर विचार केला तर षटक मात्र 2 कंप्लीट झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकानंतर पहिल्या पुरातामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 2 विकेट लॉस ऑफ. 27-27 या धावसंख्येवरती विजयाकरता 28 धावांचं लक्ष. चला स्पीड अप करा इथे आता वेळ नाहीये. टीम कासार वळवली आपण लगेच पॅटर्न पाठवायचे आहेत आणि टीम पाहू शकते या ठिकाणी संतोष पण आपण लगेच फील्ड सेट करायची आहे. 12 मध्ये बनवायच्या 28 धावा प्रति षटकामागे 14 ची सरासरी आहे. चला स्पीड अप करा बी फास्ट.
बॅटर पाठवा. मोहित आणि आकाश रिपट ही जोडी मात्र बंद बंद पावलाडी मॅचच्या दिशेनं. चला स्पीड अप करायचंय. 12 मध्ये 28 धावा प्रति षटकामागे 14 ची सरासरी आहे आणि ती 28 धावामध्ये इथे मात्र डिफेंड केला जातील का. टीम मध्ये पाहू शकाल संतोष भुवनकडनं वसे तालुक्यातील नामांकित टीम आहे. त्याच्या समोर मात्र ठाणेकर आहेत. कशा पद्धतीने फील्ड देतील पाहायला नक्कीच मिळेल आणि जो जीता वही सिकंदर जिंकेल ती मात्र नक्कीच पाहायला मिळेल टॉप 4 मध्ये. अंतिम आपण पाहतो या स्पर्धेतील आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला छान काम केलं. आमच्या समोर 4 दिवस आज डे नाईट देखील करतायत मात्र थकत नाहीयेत आणि खरं थकणं हे त्यांच्या रक्तामध्ये नाहीये. प्रमोदजी शेडगे अनेक स्पर्धा ऑन झाल्यात. ऑक्टोबरला पहिला बॉल डिलिव्हर झाला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अबजे या मैदानात. तिथे आघात झाला नवीन क्रिकेटचा आणि ती पहिली स्पर्धा आम्ही कंप्लीट केली. उद्या पहिली मॅच परफेक्ट आपण पाहू शकाल की 9:35 या स्पर्धेमध्ये तो आपला जॉईन असेल. आपण परफेक्ट इथे 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. शिवनसी तर नक्कीच असेल याच गावामधली टीम आहे मात्र टीम छनमन गावठण कनेर इथे बॉल बघायला मिळतं. आकाश श्रीपटच्या बॅट मधनं गोलंदाजी मागवरती आहे. गोलंदाज अविनाश पाहतो की बॉलिंग मागवरती आहे. 11 बॉल होतात 27 धावा. 1 रन्स 1 बॉल आज इम्पॉर्टंट क्रिकेट कारण क्रिकेटमध्ये दोन्ही गोष्टीला खूप महत्व आहे. 28 धावांचे टार्गेट ह्या क्लायमेटमध्ये जरी असेल तरी इथे कुठेतरी मग त्या वातावरणामध्ये शक्य आणि शक्य असू शकेल आता ते करावं लागेल. बॉल क्रमांक 2 इथे मोहितच्या बॅट मध्ये परफेक्ट रिझन टामीला इस्ता कव्हरला फेकून त्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र होईल झेल कॅरी आणि विकेटचं बदल. फर्स्ट विकेट इज गॉन मिस्टर मोहित. विकेट क्रमांक 1. आणि प्लेला 4थी मॅच असेल गावदेवी नवसई अगेन्स्ट मध्ये धर्म प्रतिष्ठान सांदीप. 5वी मॅच असेल कोपर आरके फायर नक्की पाहू शकाल भामटपाडा ही नक्की 5वी मॅच असेल. त्यानंतर गावदेवी मेडे आणि भाताणे आणि 7वी मॅच असेल या ठिकाणी मध्ये जरीबरी थल्याचा पाडा आणि तरेपाडा. अशा मध्ये सर्व मॅचेस असतील उद्याच्या दिवसामध्ये. सकाळी ठीक 9:30 आपण जॉईन होणार आहोत विश नेटवर्कच्या माध्यमातून आणि दोन्ही बुलंद आवाज पालघर भूषण पुरस्कार आणि त्यांचा आवाज खऱ्या अर्थात टेनिस बॉल विश्वामध्ये ऐकण्याकरता आपण उत्सुक असतो नेहमीच. जाऊयात या ठिकाणी मात्र मॅचच्या दिशेनं 10 बॉल आणि 27 धावा. 10 बॉल अँड 27 रन इन द मॅच. आता रिक्वायर्ड रन रेट टीम ते मात्र पाहायला मिळते. कासार वडवली नवीन बॅटर करण आकाश रिपट अजून मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच म्हणेन नॉट सेफ टीम संतोष भवन तुम्ही इथे सेफ नाहीयेत. चांगला बॉल आहे इथे खूप चांगल्या पद्धतीने बॅटपॅटन खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल आली दुसऱ्या धाबीचा प्रयत्न केला जाईल का. फील्ड मध्ये थोडंसं आपलं फंबल होताना पाहायला मिळते. 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. करणच्या बॅट मधनं एक चांगला स्ट्रोक होता. बॉल देखील अप्रतिम पाहायला मिळाला. सुंदर बॉल होता. नाईस लेंथ होती. पुन्हा ब्लॉक मध्ये आपल्या प्रत्येक गोल्डन बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. आता 9 मध्ये बनवायच्यात 25 धावा. समीकरण सर आपण पाहू शकाल त्यात पण 16.67 या सरासरी इथे मात्र अटॅक करावा लागेल कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर. खूप दूरवरनं प्रवास केला टीम मात्र आपण पाहू शकाल कासार वडवली. त्यानंतर वत्स्य विभागातील नाला सुवर्ग संतोष भुवन आपण टीम पाहतोय आणि या मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे. निसर्गाचं सानिध्य पाहतोय पालघर जिल्ह्यातील वत्स्य तालुक्यातील हे मैदान अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये पहिलं खऱ्या अर्थात तुमच्यापर्यंत आठवण करून दिली होती. हे ऐतिहासिक मैदान आहे. या स्पर्धेमध्ये पाहू शकेल इथे मात्र सुपर बॉल. चांगले क्रिकेटर याच मैदानामधनं खऱ्या अर्थाने खेळून गेलेत. हेच ते मैदान आपण पाहतोय. 8 बॉल 25 धावा. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क करतात अविनाश नावाप्रमाणे काम करतोय.
इथे परफेक्ट टायमिंगला प्रॉपर करून बॉल फेकून दिलं जात आहे षटकाराकरता ब्रँड ऑफ कासार वडवली 6 धावा. मनगट देखील तेवढ्या पद्धतीने स्पीड पाहायला मिळाला. दोन्ही गोष्टींचा वापर केला गेला. बिग बॅटर मिस्टर करणच्या बॅट मधनं हा वाईस सफर 6 धावा आणि 6 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड 9 वरती जाऊन होते. आता 7 मध्ये 19 बनवायचे आहेत. समीकरण बदललं, मॅच बदलली, चित्र बदल गेलं मैदानाच्या आतमध्ये. यावली सेकंड देखील येईल का? या ठिकाणी मात्र अंतिम क्षणामध्ये प्रयत्न खूप चांगले होते. बोबेटला आपण पाहू शकतो 100% तिथे प्रयत्न पाहायला मिळतात. आज देखील तुम्हाला खऱ्या अर्थात पाहायला मिळणार आहे कारण थोड्याच मिनिटांमध्ये ऑन होणार आहे. एका साईड पाहू शकाल 22 वर्ल्ड कप मध्ये सेकंड सेमीफायनल. एका साईडनं यादवची पलटण सूर्यकुमार यादव इन ऍक्शन मध्ये, तर एका साईड पाहू शकाल नक्कीच आपण पाहू पाहायला मिळते टीम इंग्लंड. वेट अँड वॉच महत्वाची मॅच असणार आहे. षटक इथे मात्र कंप्लीट झाले. पाहू शकाल नक्कीच पहिलं धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 9 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता इथे मात्र बनवायच्या 6 मध्ये 18 धावेची गरज आहे. गोलंदाजी माग आज इम्पॉर्टंट कारण दोघांकरता बॅलन्सिंग मॅच आहे. मॅच अजून संपली नाहीये. 50-50% पाहू शकाल कारण एखादा मोठा स्ट्रोक झाला तर करणच्या बॅट किंवा आकाश रिपरच्या बॅट मधनं तर मॅच बदलू शकेल आणि तिथं डिफेंड करायचे असेल त्याचं डॉट अँड विकेट्स या गोष्टीचा वापर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मागवरती असताना संतोष भुवड ह्या टीमचं भविष्य आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल गोलंदाजीच्या हातामध्ये आहे आणि तो गोलंदाज आहे. अमन तिवारी महत्व गोलंदाजी मागवरती आहे. पण म्हणतो ना की प्रमोद शेडगे सरांच्या माइंड मध्ये प्रत्येक खेळाडूंची नाव आहेत कारण अनेक वर्षाची नुसतीच सहज मात्र माईक उचलला नाहीये. प्रत्येक क्षेत्राबद्दल जेव्हा जेव्हा पोहोचले ना तर प्रत्येक खेळाडूंचं मन जिंकलंय आणि त्याकडून खास आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचं मन देखील जिंकलं गेलंय. इथे वेट करून खेळलाय परफेक्ट मध्ये पाहू शकाल. सेल होईल का इथे कॅरी? आता इम्पॉर्टंट क्या बात आहे. ज्या ठिकाणी फील्ड त्या ठिकाणी परफेक्ट सेट करून मग तिथे त्याच माइंडने बॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता आणि परफेक्ट मध्ये पाहू शकाल आज गुड गोलंदाजी परफेक्ट विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय 5 मध्ये 18 पडतील की काय? आकाश रिपडला सायकल एंड वरती आणणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे ऑलमोस्ट आपण जर पाहता एक महत्वाचा खेळाडू आहे आतापर्यंत 2 बाईक ज्याच्या नावावरती आहेत त्याला तुम्ही सायकल एंड वरती आणा. 5 मध्ये 18 मात्र अक्षय देखील एक चांगला बॅटर आहे. आधीच्या बॅटमध्ये अक्षय देखील एक चांगला अटॅक केला होता. खूप अटॅक केला होता पाहू शकेल. ऑप्शनच्या बाहेर खेळायचा प्रयत्न होता. लेंथ पद्धत सुपर पाहायला मिळतीये. अशा पद्धतीनं आपलं स्थान हे मात्र गोलंदाजानं ओळखल्यानंतर त्याच्या विरोधातलं गोलंदाजी मागपती बॉल हाताळणं खूप गरजेचं असतं ॲज अ इम्पॉर्टंट. कारण तुम्ही काय करू शकता करतो पाहू शकाल. असं म्हणतात ना मूर्ती घडते मात्र मूर्ती घडवण्यामध्ये त्या कलाकाराचा हात खूप महत्वाचे असतात. तसं क्रिकेट देखील आहे. तुम्ही त्या क्षणामध्ये काय करू शकता ते सेकंद खूप महत्वाचे आहेत. आता 4 मध्ये 17 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक 3 आकाश रिपड इथे मात्र बाटपणे खेळायचा प्रयत्न होता. पेपर पाऊशा दिसता कव्हरला बॉल तिथे मात्र मोठा स्ट्रोक आला नाहीये. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 17 धावा. 3 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील ना. यहाँ से चलेगा अक्का ना बुक्का हर गेंद पर लगाना पड़ेगा आकाश रिपड. बेहतरीन छक्का. व्हाईट बॉल तर 3 मध्ये 16 इंटरेस्ट वाढलं गेलंय. कहाणी मी ट्विस्ट नक्कीच म्हणावा लागेल कारण इथे जर मोठा स्ट्रोक आला तर मॅच पाहण्यासारखी असेल. पैसा वसूल मॅच असेल प्रेक्षकांना. टॉप 4 मध्ये कोण पोहोचेल?
यावली पुन्हा एकदा वाईट फार मिळतोय. ॲज अ गुड डिसिजन संदीप मडवी. रखरखत्या उडामध्ये स्टँड ऑन पाहू शकाल. जाग्यावरती उभं राहून मात्र सोपं काम नाहीये पंचांचं. मी म्हणतो ना की आयुष्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं सचिन तेंडुलकर तर मैदान तिथं आपण पाहू शकाल की आज पूर्ण या रखरखत्या उडामध्ये अक्षरशः मात्र दोन्ही पंचांनी खूप सारी मात्र मेहनत घेतली. आता 3 मध्ये बनवायच्यात 15 धाबा. काशीरपट इथे परफेक्ट पाहू शकाल. टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. लेन देखील चांगली कुठला स्पेस वापरला नाहीये. क्रॉस द लाईन खेळायचं होतं आकाश रिपडला. आता उर्वरित 2 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. इथे 80% आपण जर पाहिलं तर मॅच मात्र जाती आपण पर्यंत विजयाच्या दिशेनं. संतोष भुवन मात्र क्रिकेट आहे. काय कधी घडेल सांगू शकणार नाही. मी सकाळीच म्हटलं डोळ्यांवरती विश्वास नाही. हा खेळ म्हणजे क्रिकेट. सेकंदामध्ये पुन्हा एकदा पलटणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आता 2 बॉल आणि 15 धावा. बॉल क्रमांक 5. वॉट बॉल. सुपर गोलंदाजी. अक्षरशः मात्र आकाश रिपडला जाग्यावरती बंदिस्त केलं गेलंय. उभं ठेवलंय जाग्यावरती. अंतिम बॉल आणि इथे मात्र आपण पाहायला मिळणार आहे आज स्पर्धेमध्ये पहिली टीम जी मात्र पोहोचेल टॉप 4 मध्ये सुपर संडे ग्रँड फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे. ती नक्कीच आज नो डाऊट ओनली वन संतोष भुवन मात्र साऊंड पोहोचली टॉप 4 मध्ये. तर आपण नक्कीच इथे पाहूयात. टीम कासारवडवली या स्पर्धेमध्ये आला. चांगलं क्रिकेट तुमच्याकडे देखील पाहायला मिळालं. तर मित्रांनो नाराज होऊ नका. आयुष्यामध्ये यश अपयश येत राहतं. नाण्याच्या 2 बाजू छापा किंवा काटा आणि क्रिकेटमध्ये विजय पराजय हे मात्र होत राहतं. एक मॅच हारली म्हणून